श्रमगीता अध्याय पहिला अभंग 56 गावे श्रमाचे गोडवे सांगावे जीवनाचे थोरवे चिंतावे देहधर शुभाचे श्रम महात्म्य शुभ संकेताचे। याचा श्रमार्थ असा आहे की श्रमाचे गुणगान गायला हवे आणि श्रमाचे गोडवे गायला हवे तर आपलं जीवन सुखमय सुखकर आणि उत्तम चांगलं होईल। जीवनाची थोरवी सांगायला पाहिजे। यापूर्वी जीवनामध्ये तुम्ही काही गोष्टी केल्या असतील वाईट किंवा नको असलेल्या, परंतु त्या आता मागे विसरून पुढे जायचं आहे। आपण श्रम करतो, मेहनत करतो, परिश्रम करतो, पण त्याची फलश्रुती काय आहे तर आपलं जे जीवन आहे ते चांगलं राहायला पाहिजे, समाजात मान सन्मान कीर्ती मिळायला हवी, यासाठी सगळी श्रम करत असतात, पैसा मिळवत असतात, मेहनत करत असतात। आणि म्हणून या देहाला, हा जो देह आहे आपला, या देहाला तुम्ही धन्यवाद बोलायला पाहिजे। अजूनपर्यंत आम्ही या देहाला धन्यवाद बोललो नाही, ते हाताना बोललो पाहिजे, कारण या बुद्धीला बोललो पाहिजे। बुद्धीने, हाताने, शरीराने आम्हाला जगाला शिकवलं आणि अन्न पाणी वस्त्र निवारा या गोष्टी आम्हाला दिल्या। जरी आम्ही अंगातून घाम गळत असू, मेहनत करत असू, तरी पण जी एक स्फूर्ती आहे ती शरीरामध्ये या श्रमतत्वाने येते। आणि जर त्याला दोन शब्द आम्ही चांगले बोललो, धन्यवाद बोललो, तर का वाईट नाही। श्रमाने शुभचिंतन केले देहाचे तर देह अधिक चांगला काम करेल, त्याला अधिक प्रेरणा मिळेल। म्हणून हे श्रम महात्म्य आहे, ते शुभ आहे आणि शुभाचे संकेत आम्हाला मिळतं। फक्त आम्ही ते फक्त ओळखायला हवं। हे श्रम महात्म्य आहे, हे श्रमगीतामध्ये, ही श्रमगीता जी लिहिली गेली आहे ती श्रमाची महती समजण्यासाठी। आणि या श्रमगीतेमधून आपण आपल्या जीवनाचं जे काही चांगलं आहे, शुभ आहे, ते करायला हवं। आणि हे जेव्हा होईल तेव्हा हा देह परिपूर्ण झालेला असेल। यामध्ये काय दुसरं करायचं नाही, तर शरीरा मी तुझा आभारी आहे, मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद, एवढंच बोलायचं आहे। यामध्ये ज्यांना नोकरी नाही, ज्यांना व्यवसाय नाही, ते अधिक प्रयत्न करीत असतात जीवन सुखमय सुखकर करण्यासाठी। ज्यांना नोकरी आहे, व्यवसाय आहे, उद्योग आहे, त्यांच्यासाठी हे जीवन म्हणजे चांगलं चाललेलं आहे। पण ज्यांना अजिबात नोकरी नाही, ज्यांना पैसा मिळत नाही, ज्यांना उपाशी राहावं लागतं, अशांसाठी काय, जे बेकार आहेत, बेरोजगार आहेत, त्यांचं काय, तर ते झगडतात परिस्थितीशी, ते झुंजतायत, अजून श्रम करतायत। किती श्रम करणार ते, किती परिश्रम घेणार, किती मेहनत करणार। यासाठी प्रत्येकाने आपल्या देहाला एक चांगली घटना म्हणून त्याला धन्यवाद म्हणायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे। किती वर्ष आपण जगतो आहोत याला काय महत्त्व नाही, पण आपल्या देहाला जर आपण एक चांगली कृतज्ञता व्यक्त केली तर निश्चितच हा देह तुम्हाला अधिक साथ देईल, अधिक उत्साह देईल, अधिक प्रेरणा देईल, अधिक शक्ती देईल। तो बिघडणार नाही, कारण बिघडलं म्हटलं की तिथं दुरुस्ती आली आणि मग दुरुस्ती काही वेळा आपण डागडुजी करतो, तकलादू उपचार करतो। आणि जेव्हा
अधिक प्रमाणात शरीर बिघडतं तेव्हा मग आजार रोग हा जडतो आणि मग त्याचा खर्च अमाप होतो. म्हणून शरीराच्या बाबतीत आपण जागरूक राहायला पाहिजे. जे नोकरीला नाहीत, जे बेरोजगार आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे? ब्रह्मांडाकडे मागायला पाहिजे. ब्रह्मांडाकडे असे हात घ्या आणि सांगा ब्रह्मांडाला की ब्रह्मांड, मी तुझा आभारी आहे. यापूर्वी माझ्याकडून काय घडलं असेल तर मला माफ कर. मी तुझी माफी मागतो. ब्रह्मांड धन्यवाद. ब्रह्मांड, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला नोकरी मिळून दे. माझं आयुष्य सुख समृद्धीने भरून दे. असं दररोज बोलायचं आहे. सकाळी 8 वाजता 8 वेळा बोला आणि रात्री 8 वाजता 8 वेळा बोला. असं केल्याने काय होईल? ब्रह्मांड तुमचं ऐकेल. ब्रह्मांडाकडे अमर्याद शक्ती आहे. याला ब्रह्मांडाचा सिद्धांत असं म्हणतात. आणि या सिद्धांताद्वारे ब्रह्मांड द्यायलाच बसलं आहे. फक्त तुम्ही ब्रह्मांडाकडे तुमची मागणी नोंदवायला पाहिजे. मागणी नोंदवली की ब्रह्मांड तुम्हाला पुरवठा करणार आहे. ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. तुमचा आत्मविश्वास वाढला तर ब्रह्मांड तुम्हाला जे हवं ते देण्याचा प्रयत्न निश्चित करतो. जे व्यवसाय करतात ते व्यवसाय करण्यासाठी एक अफर्मेशन, पुष्टीकरण करायचं काय आहे, तर त्यांनी म्हणायचं की माझा व्यवसाय उत्तम चालला आहे. माझ्या व्यवसायामध्ये मी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. माझा व्यवसायावर माझं प्रेम आहे असं म्हणायचं आहे. हे धन्यवादाची कृती आम्ही आयुष्यभरात कधी केलीच नाही आतापर्यंत. आणि जेव्हा करतो तेव्हा मनापासून करत नाही. म्हणून मनापासून करा. मनापासून ही कृती केलीत की सगळं तुमचं चांगलं व्यवस्थित होईल. जे काही तुमची स्वप्न आहेत, काय आहेत, ती पूर्णत्वाकडे जातील. ब्रह्मांड शक्ती आणि श्रमतत्व शक्ती या दोन्ही समान आहेत. ब्रह्मांडवरती आकाशामध्ये आहेत आणि श्रमशक्ती या हातामध्ये आहेत. या हाताचे पण आपण आभार मानायला हवेत. त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. त्याला थँक्यू बोललं पाहिजे. त्यांचीसुद्धा माफी मागायला पाहिजे. या हाताने ज्या काही वाईट गोष्टी केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांची क्षमा मागायला हवी. चूक मान्य करायला हवी. आणि त्या हातानेच तुम्हाला घडवलं म्हणून त्या हाताला धन्यवाद म्हणायला पाहिजे. हे आम्ही म्हणत नाही. श्रमगीता हेच सांगते की सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांना क्षमा करा आणि जे चांगलं समाजात आहे ते घ्या. काहींचा हात जगन्नाथ ठरतो. लोक श्रीमंत होतात आणि मग श्रीमंतीचा त्यांना माज येतो, गर्व होतो. तसं होऊ द्यायचं नसेल तर स्वतः या हातांवरती विश्वास ठेवा. ब्रह्मांडावरती विश्वास ठेवा. ब्रह्मांड तुम्हाला नक्की देईल. आणि आपले हात हे जगन्नाथ आहे हे सिद्ध करण्याची संधी तुम्हाला देईल. हे करून बघायला काहीच हरकत नाही. जय जय श्रमवीर सामर्थ्य.